तर आता आपण जो आपला तिसरा सेट घेणार आहे तो आपण पुलअप्स मारणार आहे। पुलअप्स पण कसे की भरपूर जण असा विचार करतात की पुलअप्स आहे म्हणजे ते बरोबर आहे की चीन पूर्ण वर गेली पाहिजे, पण आपल्याला हे लेट्स ट्रेन करायचे ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे पूर्ण वर न जाता नॉर्मल वर जायचं आणि इथूनच प्रेशर असल्यावर खाली यायचं, अशा पद्धतीने आपण परफॉर्म करणार आहे। ह्याच्यामुळे कमेंटमध्ये कोणी बोलू नका की हा तर हाफ पुलअप्स करतोय। ओके, तर चला पहिला सेट परफॉर्म करू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ओके, तर आपला पहिला सेट परफॉर्म झाला, अजून 2 घ्यायचे। तर चला दुसरा सेट लगेच परफॉर्म करू, थोडा रेस्ट घेतला होता। ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 लास्ट अप। तर आपण बघतो की भरपूर जण आहे की जे वरती जात असताना पायाने असं पुश करतात, म्हणजे दाखवतो हे पहा, असे पाया आणि असं करतात, तर मग ते पायाने हापसा मारून वर जातात की काय करतात त्यांनाच माहिती। तर असं करणं चुकीचं आहे, पूर्ण बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये ठेवा, नाही तर पाय फोल्ड करून घ्या, डबल हलवू नका। तुम्ही बॉडीचा पूर्ण मोमेंटम नका करू, फक्त हाताने स्वतःला लॅट्सने वर खेचा, तर हे राईट आहे। ओके, तर आता पुलअपचा आपला लास्ट सेट आहे, हा एकदम व्यवस्थित आपण करू, जेवढे पण लॅट जातील मी तेवढे घेणार आहे। ह्याच्यानंतर आपल्याला लॅट पुल डाऊन करायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 5 1 2। ओके, तर आता आपला हा चौथा सेट आहे आणि आपण त्याच्यामध्ये लेट पुल डाऊन घेणार आहे। तर या सेट मध्ये मी जास्तीत जास्त हेवी जायचा प्रयत्न करत। ओके, चला पहिला सेट परफॉर्म करू। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 लास्ट 15। तर आपण ह्याच्यामध्ये नॉर्मल काय करतो की जे सेट मारतो नॉर्मल मागायचं, नॉर्मल एकदम नॉर्मल, कळणार सुद्धा नाही दुसऱ्याला, आपल्याला कळेल की आपण नॉर्मल मागे आलेलो, फक्त नॉर्मल सोडायचं, नॉर्मल मागायचं, हा मोमेंटम ठेवायचा आहे, पूर्ण असं मागे झुकायची काहीच गरज नाही। तर आता आपण याचा दुसरा सेट परफॉर्म करणार आहे, 1 मिनिटाचा रेस्ट घेऊ। तर हा दुसरा सेट आहे आणि आपण परफॉर्म करणार आहे। तर तुम्हाला असं वाटत असेल की नेमकं मग कॅमेरा कोण हँडल करते, तर थोडा कॅमेरामध्ये पण स्वतःला दाखव ना, कॅमेरामध्ये थोडा शाय आहे, तुम्हाला दिसाल भविष्यात गेला तर। थोडा अजून त्याची फिजिक बनायची बाकी, पण फिजिक चांगली बनल त्याची माझं बरोबर राहून। तर चला सेट परफॉर्म करू। ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लास्ट 12 पास। तर
आता आपण पूर्णपणे हेवी जायचा प्रयत्न केलाय, तुम्ही बघू शकता. तर मग आता आपण हेवी गेलो आणि मला माहिती माझ्याकडनं नाही होणार आहे पुढचे रॅप नीट, तरी पण मी 2-3 मारले, कारण माझी बॉडी त्या पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करल की नाही 1-2 सेट अजून मारायचे. तर चला पुढचा सेट मारू. तर आता आपला लास्ट 3रा सेट आहे लॅट पुल डाऊनचा. चला लगेच परफॉर्म करूया. वेट भरपूर वाढवलेले आहे, जेवढे पण रॅप जातील तेवढे मारायचा प्रयत्न करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 parcels. 1 2 लास्ट 3. तर हा सेट एकदम हेवी मारायचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी चांगला हा सेट केलेला आहे. तर आता आपण रॉडवर एक सेट घेणार आहे आणि आपल्या बॅकचा हा वर्कआउट एंड करणार आहे. तर चला शेवटचे 3 सेट आपले बाकी आहे, तर ते परफॉर्म करू. तर हा आता आपला लास्ट सेट आहे, तर चला हा सेट परफॉर्म करू. ओके, हा पहिला सेट आहे. ह्याच्यामध्ये मी वाटलं तर सेट वेट वाढवेल आणि नाही वाटलं तर मी तेवढंच वेटवर रेपिटेशन करेल. ओके, One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, लास्ट 15. ओके, तर अजून आपण एकनी वेट वाढू म्हणजे 10 करू. आता हा आता आपला सेकंड लास्ट सेट आहे. तर हा आपण 10ची प्लेट लावलेली आणि जेवढे पण रेपिटेशन जातील तेवढे गुड रेपिटेशन मारणार आहे. आणि वाटलं तर थोडे चिट रॅप्स आणि वाटलं तर प्लस कराल वेट, नाही तर याच वेटने मी लास्ट सेट पण परफॉर्म करेल. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आता आपण लास्ट सेट एवढ्याच वेटने परफॉर्म करणार आहे, कारण हा सेट नॉर्मल माझा हार्ड गेलेला आहे. तर हा आता आपला लास्ट सेट आहे. आपण वेट तेवढंच ठेवलेलं आहे, पण नॉर्मली जेवढे रॅप जातील मी कंट्रोल वे मध्ये मारायचा प्रयत्न करा आणि शेवटी थोडे चिट रॅप्स घेणार आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Alright. तर आता आपण बॅकचा वर्कआउट कम्प्लीट केलेला आहे. मी जो पण पूर्ण सेट केला तो तुम्ही ट्राय करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा की त्याने तुम्हाला काय रिझल्ट येतोय. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा. ओके, बाय.